नमस्कार. देशभरात आणि राज्यात देखील आरक्षणाचा मुद्दा प्रचंड पेटलेला आहे. अनेक सामाजिक मागण्यांपासून किंवा आरक्षणाच्या मागण्यांमुळे प्रश्न एवढे टोकाला पोहोचलेले आहेत. त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत विशाल मोहिते सर आहेत, जे मराठा आंदोलक आहेत, आणि सोबतच आपल्यासोबत ॲडव्होकेट संतोष शिंदे आहेत, जे आरक्षण या विषयाचे अभ्यासक आहेत. सर, आरक्षणाच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे किंवा मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भाने तुमचं काय मागणी आहे? नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपल्या सोबतच संतोष शिंदे पण आहेत आणि सर पण आहेत. सर, आपण प्रश्न अतिशय महत्वाचा विचारलेला आहे. मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. मराठा क्रांती मोर्चाचे आजपर्यंत 58 मोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघाले आणि लाखोंचे मोर्चे ते महाराष्ट्राने पाहिलेले सुद्धा आहेत. या आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी आपल्या प्राणांची बलिदान दिलेलं आहे, आहुती दिलेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु जरांगे पाटील असतील किंवा मराठा सेवा संघ असेल, अखिल भारतीय मराठा महासंघ असेल, यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे किंवा 50% आतून ते असलं पाहिजे, ओबीसी मधूनच आरक्षण का घ्यावं याविषयी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेल्या 20 ते 30 वर्षांपासून व्यवस्थित मांडणी केली होती. ती मांडणीलाच पकडून, पुढे तो धागा पकडून जरांगे पाटलांना तो भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्याच अनुषंगानं ज्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये जे जरांगे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन झालं, उपोषण झालं, आणि त्या उपोषणामध्ये जे गालबोट लागलं, ज्या महिलांची डोकी फोडली, आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष आरक्षणाचा पेटला असं साधारण आपल्याला दिसून येतंय. परंतु सरकारनं जी मराठा आरक्षणाची भूमिका मांडली, जे GR काढले, ते GR आमच्या मते सब खोटे आहेत. कारण महाराष्ट्र सरकार आमची फसवणूक करते, आमच्या समाजाची दिशाभूल करते, असं आमचं प्राथमिक या ठिकाणी निदर्शन आहे. कारण आजपर्यंत मराठा आरक्षणामध्ये ज्या सवलती दिल्या गेल्या त्या सवलती GR प्रमाणे लागू झालेल्या नाहीत. म्हणून आम्हाला असं वाटतं हे आरक्षण फसवं आहे. आरक्षण जे दिलं होतं ते फसवं आहे. शिंदे सर, कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्ही कसं पाहता या आरक्षणाच्या याच्याकडे? नाही, मुळात मराठा समाजाची मागणी काय, मराठाचे समाजाचे जे नेते होते, म्हणजे अण्णासाहेब पाटलांपासून किंवा आतापर्यंत जे संघर्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा आरक्षणाच्या मागणी मध्ये इतकी म्हणजे विस्तृतपणा आणला की जर विदर्भातला मराठा तिकडे ओबीसी असेल तर मग मराठवाड्यातला का होत नाही, पश्चिम महाराष्ट्रातला का होत नाही, आणि कोकणातला काही अंशी आहेच. मग हे कुणी केलं गेलं तर मराठा डॅश म्हणजे कुणबी किंवा कुणबी डॅश मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर कुणबी संबोधून आरक्षण द्यावं, कारण तो शेतीशी निगडीत आहे, शेतकरी आहे. बरोबर. पण हे सगळं असताना समाज सदन काही अंशी झाला, आणि काही जी राज्यातली 68 घराणी आहेत ते श्रीमंत आहेत म्हणून अख्खा मराठा समाज श्रीमंत आहे असं जी बिरोधावली लावली गेली, तर ती मला असं वाटतं सगळ्या समाजात असते की काही श्रीमंत लोक असतात. पण आरक्षणाची मूळ मागणी, आंदोलकांची मूळ मागणी, सरकारनं केलेला डायलॉग, सरकारची नियत, आणि मुळात आरक्षण दिल्यानंतर हे आपले राहतील का ही भीती, या सगळ्या गोंधळामध्ये आरक्षणाचा फुटबॉल झाला आणि मूळ मुद्द्यापासून मागणी ही भरकटत गेली. आणि त्याचं वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या मराठा आंदोलक नेत्यांनी राजकीय नेत्याशी जे काही संगनमत केलं किंवा त्यांचा जो डायलॉग होता, प्रत्येकाने स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या नादात आरक्षणाचा मुद्दा तसाच राहिला. म्हणजे पूर्वीचे जे मराठा आरक्षणाचे आंदोलन तुम्हाला आठवत असतील तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हायचे, पण ते काही अंशी होते, लोकांना आरक्षण पाहिजे याच्यात फार असं काही हे नव्हतं. ज्या वेळेस आत्ताच्या दरम्यानच्या काळात 1-2 वर्षामध्ये मनोज जरांगे पाटलांनी राज्यव्यापी केलं आणि सगळा समाज एका म्हणजे छताखाली आला. ती मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत फार महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी ठरली. पण जी लोक पूर्वी बघा आरक्षणाचे आंदोलन जी लढणारी म्हणजे काही म्हणजे अण्णासाहेब पाटलांनंतर समजा नरेंद्र पाटलांकडे बघायचे, पुरुषोत्तम खेडेकर, अण्णासाहेब जावळे पाटील होते, विनायकराव मेटे साहेब होते, शिवसंग्राम किंवा छावाच्या वेगळ्या वेगळ्या काही हे होत्या. ही जी लोक त्यावेळेस लढायची ती लोक आता कुठंच दिसत नाहीत. बरोबर. आणि मग तो जो लढा आहे, ती जी मागणी आहे, सरकारने बैठका घेतल्या, चर्चा झाल्या, आज काही मिळालंय का, मिळालं असेल
पण याचा अर्थ ते एका टोकाला जाऊन बघा, आरक्षण देताना मग ते ओबीसी असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याशी द्वेष घेऊन, त्यांच्याशी वाद निर्माण करून, समाजामध्ये किंवा जातीमध्ये वाद लावून तिथं भलं कुणाचंच होणार नाही. हे सरकारच्या नियतीवर अवलंबून आहे असं मला वाटतं. बरोबर. मोहिते सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे, मराठा समाजाशी प्रतारणा कुठल्या राजकारण्यांनी केली? एकंदरीत ते 1987 पासूनचं जे अण्णासाहेबांचं आंदोलन होतं तिथपासून ते असता काय? नाही सर, प्रश्न असा आहे की जी प्रतारणा तुम्ही म्हणताय झाली ती सर्वच राजकारण्यांनी केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बरोबर. कारण नारायण समितीने जे मागल्या काळामध्ये 16% आरक्षण दिलं त्याला परत कोर्टामध्ये चॅलेंज झालं. बरोबर. आणि ते आरक्षण सोयीनुसार ह्यांनी राजकारणी लोकांनी वापरलं. म्हणजे आरक्षण द्यायचं तुम्हीच, कोर्टामध्ये अपील करायला लावायचं तुम्हीच, याच्यावर मध्ये खंड पाडायचा तुम्हीच. म्हणजे काय करायचं की मराठा आणि ओबीसी वाद पेटवायचा, त्याच्यावर आयत्या पिठावर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न हे राजकारणी लोक नेहमी करतात. राजकारणी लोक कधीच कुणाचे नसतात आणि त्यांना असं वाटतं की हा भांडण सतत लागलं पाहिजे. आता बघा ना तुम्ही, काय झालंय, उपवर्गीकरणाचा लढा चालू केलाय, तो सुटलेला नाहीये. मराठा धनगर वाद लावला, मराठा ओबीसी वाद लावला, मराठा माळी वंजारी वाद लावला आणि याचा असंख्य पडसाद महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतात. म्हणजे जी लोक गुन्ह्या गोविंदाने एका चहाच्या टपरीवर बसून चहा पित होती, आज तीच लोक एकमेकांना बघून पाठ फिरवतात, एकमेकांची तोंड बघून चुकून जातात. कुणाच्या लग्नामध्ये कोण येत नाही, कुणाच्या दहाव्याला मैतीला कोण उपस्थित होत नाही, असा गावगाड्यातला प्रश्न निर्माण झालेला आहे. सामाजिक असंतोल किंवा असमतोल मोठ्या प्रमाणात. म्हणजे हे राजकारणी लोकांनीच लावलेला वाद आहे. ह्यांना ते सोडवायचं झालं तर ते पडदिशीने सोडवू शकतात. मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण भेटू शकतं, कारण ते लोकसंख्येवर आधारित आहे. ज्याचा ज्याचा वाटा आहे ज्याला त्याला मिळाला पाहिजे आणि जे हे कोडं कायमचं सुटलं पाहिजे. आता धनगर वाद लागलेलाच आहे, आदिवासींचा आता धनगरांचा वाद लागला. म्हणजे हे राजकारणी लोक सोयीनुसार सर्व जाती धर्मातल्या लोकांना वापर करतात, आपल्या हातात दगड धोंडे देतात, एकमेकांची डोकी फोडा बांधतात. बरोबर. आणि ह्यांचे राजकारणाचे निवडणुका संपल्या की हे परत भिजत गोंगड आपलं आहेच आहे, तसंच राहतं. शिंदे सर, राजकीय लूप होल्स तुम्हाला काय दिसत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत? मला असं वाटतं आरक्षणाच्या मागणीसोबत कायदेशीर बाजू मराठा आरक्षणाच्या किंवा धनगर आरक्षण कुठल्याही आरक्षणाच्या मागणीसोबत अजून एक मागणी होती जी मागं पडली, कारण ती सरकारला मान्य करावी लागली. ती म्हणजे जातीनिहाय जनगणना. बरोबर. अजून 50% मर्यादा का तिथंच थांबू नये? आज जर 20 वर्षापूर्वीचं आरक्षणाची आणि लोकांची संख्या जर बघितली तर आज साहजिक काही जास्त बदललाय. मग लोकांची उपवर्गीकरणाचा मुद्दा घेतला, त्या जातीची लोकसंख्या अजून आपल्या समोर तो डेटा आलाय का? तर मागणी अशी होती, संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रभर आंदोलनं केली, त्याच्यात मागणी होती की ओबीसी सह सरसकट सगळ्या जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. बरोबर. ज्याची टक्केवारी जेवढी आहे तेवढी ती दिली गेली पाहिजे. मधल्या जे हे महाविकास आघाडी आणि हे जे सरकार बदली झालं त्या काळात ही मागणी होती. आरक्षणाचे मोर्चे महाराष्ट्रात जे 58चा मुद्दा यांनी उपस्थित केला त्या काळात हे मोर्चे सुरू होते. पण झालं काय, केंद्रात वेगळं सरकार होतं, राज्यात वेगळं सरकार होतं. एम्पेरिकल डाटा राज्याला दिला गेला नाही, अन्यथा त्याच वेळेस ही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे गेला असता आणि आरक्षण मिळालं असतं. पण नीतिमत्ता हा फार महत्वाचा विषय आहे आणि लोकांची अस्थिरता. मग हे सगळं गणित सुटलं नाही. मग प्रधानमंत्र्यांनी जातनिहाय जनगणनेला थेट विरोध केला. ते म्हणले जातनिहाय जनगणना मी करू शकत नाही, कारण बिहारच्या नेत्यांनी सुद्धा त्याच्यावर जास्त आवाज उठवला होता. महाराष्ट्रातून सुद्धा सुरू होता, इतर राज्यातून सुद्धा असेल, म्हणजे नाकारता येणार नाही. त्यांनी विरोध केला. मग हाच आपल्या महाराष्ट्रातला मुद्दा राहुल गांधींनी ज्यावेळेस तिकडे पार्लमेंटमध्ये उपस्थित केला, मोदींच्या किंवा भाजपच्या लक्षात आलं की हा मुद्दा घेतला पाहिजे, आपल्याकडून आपले ओबीसी किंवा इतर बांधव तुटतील. त्यांनी आता मान्य केलंय. पण ते SIR किंवा हे जे सध्या सुरू आहे ना, याच्यात जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आरक्षणाचा मूळ मुद्दा त्या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही. कारण ताट एकच आहे आणि भारतीय राज्यघटना या देशातली सर्वोच्च आहे. जर घटनेने तुम्हाला मला प्रत्येकाला जर तो वाटा दिला असेल तर त्याच चौकटीत राहून म्हणजे तो मिळाला पाहिजे. आणि कलम 340 नुसार तो वाटा वाटलेला आहे, पण द्यायचा कसा हा मुद्दा आहे, म्हणून तो प्रलंबित आहे आणि त्याच्यावरच हे सगळं घोडं अडून आहे. आणि याच्यात दुसरा खेळ असा आहे, सरकार बदलतं, नेता बदलतं. आज
जरांगे पाटील ज्या एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांनी चर्चा केली, गुलाल उधळला, तेच आज त्या शिंदे साहेबांना किंवा सरकारला ते टार्गेट करतात. म्हणजे याचा अर्थ काय? मग त्यावेळेस तुम्ही जो कागद हातात घेतला तो खरा होता, आजचा विरोध खरा आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ आहे सत्तेत बसलेले प्रशासनातली लोक कागदावर जे रंगवतात ना ते आपल्या कुणाला कळत नाही आणि त्यावेळी जे ऑब्जेक्शन घेतात त्यांना वेड्यात काढलं जातं. बरोबर. असा सगळा गोंधळ आज कुणाच्याच फायद्यात पडत नाही म्हणून दिलेले जातीचे दाखले व्हॅलिडिटीमध्ये अनव्हॅलिड ठरतायत आणि ते रद्द होत आहेत. इथपर्यंत येऊन ठेपलेलं हे सगळं पंचायत समिती सदस्यांचं मराठवाड्यामध्ये ते प्रकरण घडलं आणि ते घडणारच आहे. आता पुढची आंदोलनाची दिशा किंवा पुढची मागणी तुमची कशा पद्धती असणार आहे? सर असं आहे की कुणबी दाखले आज तागायत जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मिळायला सुरुवात झालेली आहे. बरोबर. कुणबी दाखले बहुतांशी मुलांना मिळाले, काही मुलं त्या दाखल्याच्या आधारे नोकरीला सुद्धा लागले. सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट. परंतु आज प्रश्न असा निर्माण की जात पडताळणीमध्ये बऱ्याच लोक लटकून राहिलेले आहेत. बऱ्याच लोकांना जात पडताळणी होत नाही कुणबी दाखले असून सुद्धा. आता महाराष्ट्रामध्ये असा मेसेज जातोय की बोगस दाखले तयार केले जातात. आता आम्ही कुणबी दाखला काढलेला आहे, आम्हाला माहिती प्रोसिजर काय आहे आणि किती वेळा त्याची तपासणी होते. माझे पडताळणी सुद्धा दाखल्याची झालेली आहे. कशा पद्धतीने होते, कुठली कुठली कागदपत्र द्यावी लागतात, प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली जाते. कुणालाही बोगस दाखले देता येत नाही. बरं, आता लाखोंचे मिळालेले दाखले आणि त्याच्यात बोगस जर 3-4 दाखले निघले असतील तर मग आता याला मग आता सगळे दाखले चुकीचे म्हणायचे, सगळे दाखले चुकीचे म्हणायचे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. बरं, आता 8 लाखाची जी आता ह्यांनी मर्यादा आणली की बाबा कुणाला देण्यात यावे कुणबी दाखले किंवा त्याची मर्यादा काय आहे. मला असं म्हणायचंय सर, आतापर्यंत ज्या माळी समाजाची लोक आहे, जी वंजारी समाजाची लोक आहे, ते करोडपती अब्जाधीश लोक आहेत. ते घराणेशाहीने आतापर्यंत मंत्री पद त्यांनी सुद्धा भोगलेले, सन्माननीय छगन भुजबळ साहेब असतील त्यांनी सुद्धा, आणि अजून बरेच धनगर समाजातील असतील. मग ते करोडपती नाहीयेत का? बरोबर. त्यांच्याकडे कुणबी दाखल्याची मग त्यांना मर्यादा नाहीये का? 350 लोक जाती ओबीसी मध्ये आहेत, मग ते लोक श्रीमंत नाहीयेत का? तर ते भरपूर श्रीमंत आहे. फक्त ही 8 लाखाची कॅप फक्त मराठा समाजासाठीच आहे का? कुणबीमध्ये सुद्धा 35 लोक, 35 जातीचे लोक आहेत कुणबीमध्ये सुद्धा, सब कॅटेगरी. मग प्रत्येकाला ती कॅप तुम्ही घाला ना, फक्त मराठ्यांसाठी घालताय. म्हणून जरांगे पाटलांची भूमिका आता अशी झालेली आहे. आमचा म्हणजे समाजामध्ये त्याचा द्वेष असा निर्माण झालेला आहे की हे जे सरकार बंधनं आणतंय ते फक्त मराठा समाजावरती आणतंय. जर तुम्हाला तसं करायचंय तर मग सगळ्यांवरती लागू करा. जर मग तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी किंवा शैक्षणिक दृष्ट्या आरक्षणाची मर्यादा घालून द्यायची तर मग तसं करा. आतापर्यंत ज्या लोकांनी दाखले घेतले त्या दाखल्याच्या आधारे जे लोक तिथं सरकारमध्ये गेलेले आहेत, सरकारी नोकऱ्यांमध्ये गेलेले आहेत, मग त्यांना जर अशा मर्यादा तुम्ही घालणार असाल, त्यांच्या स्कॉलरशिपवरती जर अशा पद्धतीने तुम्ही कदा आणणार असाल तर मग ते मराठा समाज खपवून घेणार नाही. म्हणून ही आंदोलनाची भूमिका आता जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा या ठिकाणी हे केलेले. कारण आमचे ना हे शिंदे सरकारने आम्हाला फसवलंय, राष्ट्रवादींनी पण आम्हाला फसवलंय, फडणवीस सरकारने बी आम्हाला फसवलंय, उद्धव ठाकरे सरकारने फसवलंय. अगदी कुणीच मराठा सरकारवर आमचा विश्वास शिंदे सर 1992 साली म्हणजे व्हीपी सिंगांचं सरकार जेव्हा 1989 साली मंडल आयोगाचं अंमलबजावणी झाली आणि त्याच्यानंतर इंदिरा साहनी या कोर्टात गेल्या आणि त्यांनी जी 50% आरक्षण मर्यादाची त्या जजमेंटने घालून दिलेली ती आता खरंच उठवण्याची गरज आहे. 100% 50%ची मर्यादा उठवली गेली पाहिजे. आणि मधल्या ज्यावेळेस ईडब्ल्यूएस का एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि आताची महाराष्ट्रात एससीबीसी, एससीबीसी यावेळेस तोच क्रायटेरिया आणला होता की मग आरक्षणाची मर्यादा. कारण जर आता म्हणल्यासारखं 16% आरक्षण मराठ्यांना द्यायचं असेल तर 50ची मर्यादा आपोआप क्रॉस होणार आहे. म्हणजे ती 74-75 कारण 10% अजून केंद्रानं दिलेलं आहे. तर हा सगळा मुद्दा आहे. त्याच्यामुळं जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय, लोकसंख्येची आकडेवारी ठरल्याशिवाय, आरक्षणाची मर्यादा ही वाढवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. जाती जातीमध्ये जर वाद करायचा नसेल तर तुम्हाला 52 मग तुम्ही 75 वर जा किंवा 80 वर जा. तामिळनाडू पॅटर्न तामिळनाडू पॅटर्न राबवला पाहिजे. पण ह्याच्यातून काही दिवस वाचण्यासाठी सरकार काय करतं की मग मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नाही देऊ तोपर्यंत आम्ही त्या सवलती लागू करू, सारथी सारखी संस्था आणू. पण त्याच्यावर किती पैसे खर्च करतात, किती पोरांना मिळतात हा संशोधनाचा विषय. धनगरांचं एसटी मधून आरक्षणाचा मुद्दा आहे, त्यांना म्हणले तुम्हाला आदिवासीच्या लागू करू. माझा मुद्दा आहे की किती मराठ्यांना
किंवा किती धनगरांना सरकार जे म्हणलं की आम्ही ओबीसीच्या लागू करू किंवा आम्ही एसटीच्या लागू करू, विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ऍडमिशनला जावं लागतं तिथं त्या सवलती मिळतात का? सगळ्यांना शैक्षणिक आरक्षण अपेक्षित आहे सध्या तरी, बरोबर. ते मिळते का हा विचार केला तर अजिबात मिळत नाही. फीस मराठ्यांना असो किंवा धनगरांना असो किंवा कुणालाही असो, जे जे आरक्षणाच्या लढ्यामध्ये मागणी करतायत त्यांना पूर्णच भरावी लागते. सरकार पिळवणूक करतं. कॉलेज असेल किंवा विद्यापीठ असेल, पूर्ण फीस घेतल्याशिवाय त्यांना ऍडमिशन देत नाही. म्हणजे सरकारनं ज्या वल्गना केल्या होत्या त्या तशाच हवेत विरल्या आणि मग आरक्षणाचं भिजत गोंगड तसंच राहतं. एक कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, सरकारची किंवा कायदेशीर दृष्ट्या आरक्षण मराठा असेल किंवा धनगर आरक्षण असेल हे मिळू शकतं? देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवलं, असं म्हणतात की राज्याच्या हातात नाही वगैरे वगैरे, हे आपल्याला समजू शकतं. केंद्राने कायदा करावा ना. बरोबर. आज राज्यात आणि केंद्रात सरकार कुणाचं आहे? भाजपचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राज्यातल्या केंद्रात जाऊन बसावं, दिल्लीत 8 दिवस काढावेत आणि आरक्षणाचा हा जो वाद आहे, आरक्षणाची ही जी विनाकारण एकमेकांच्या जातीत वाद लावण्याची जी प्रक्रिया, पार्लमेंटने जर कायदा केला आणि पार्लमेंटनं जर आरक्षणाचा मुद्दा सोडवला तर तो सुटू शकतो. नियत पाहिजे आणि सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. मुळात नाही म्हणलं तरी भारतीय जनता पार्टी ही आरक्षणाच्या बाबतीत निगेटिव्ह आहे. RSSची आरक्षणाच्या बाबतीत भूमिका सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यांना आरक्षणच मुळात नकोय, हे मूळ असल्यामुळं त्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही. आणि याच्यामध्ये काय होतं माहितीये का, जी तरुण पोरं जी लढतात ना ती भावनिक होतात आणि ते मग टोकाचा निर्णय घेतात. आज कित्येक मुलं शहीद झाली हो. बरोबर. आज कुणाचा भाऊ गेला, कुणाचा वडील गेला, कुणाचा मुलगा गेला, त्या कुटुंबाला समाजानं नंतर पाहिलं असेल नसेल हा तर संशोधनाचा विषय, पण त्याचा जीव गेला. म्हणजे हा मुद्दा सोडवायचा असेल तर केंद्राकडून मला असं वाटतं सोडवला जाईल, त्याशिवाय सुटू शकत नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी कितीही सांगितलं राज्याच्या ते हातात नाही. बरोबर. मोहिते सर, कन्क्लुडिंग तुमची प्रतिक्रिया काय आहे या विषयावर? काय हे आरक्षण म्हणजे सर गरिबी हटावचा नारा नाही. बरोबर. आरक्षणाने काय लगेच सगळे प्रश्न सुटणार आहे असं सुद्धा नाही. बरोबर. परंतु आरक्षण हा सध्या महाराष्ट्रामध्ये कळीचा मुद्दा बनलेला आहे. सगळ्याच गोष्टींचा आपण सारासार विचार केला तर शिंदे सर म्हटले तसं सरकारने जर मनात आणलं तर सरकार एका रात्रीत एका दिवसात हा मुद्दा कायमस्वरूपी मार्गी लावू शकतं. पण बरोबर. त्यांची मानसिकताच नाही की हा मुद्दा संपला पाहिजे, हा विषय इथं संपला पाहिजे. त्यांना वाटतंय की ह्यांनी आपसामध्ये लढत राहिलं पाहिजे, म्हणजे तोडाफोडान राज्य करा, ही जी इंग्रजांची खरी नीतिमत्ता होती तीच अवलंबली जाते. कारण या देशामध्ये खरं षडयंत्र जर आखलं जातंय ना, षडयंत्रकारी वेगळा आहे. कारण कुणाच्या तरी मनूच्या डोक्यातनं ही सुप्त आयडिया बाहेर निघते आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो काय करतोय, 18 पगडजात 12 बलुतेदार आपसमध्ये भांडण लावला. कारण त्यांच्या मनगटात दम नसतो भांडण करायचा. त्यांचा सत्ता भोगण्याचा जो क्रायटेरिया त्यांनी तयार केलेला की कुठल्या मार्गाने ह्यांना आपण आरक्षणासाठी नोकरीसाठी बांधतोय आणि हे लोक डायरेक्ट सचिव होतात, कलेक्टर होतात, IPS होतात, जज होतात, सुप्रीम कोर्टापर्यंत ही लोक जातात. प्रत्येक मंत्र्याचा सचिव कोण आहे जरा एकदा तपासून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने राजकारण हाताळलं जातंय. या देशामध्ये आपण जसं म्हणतो समता, बंधुता, न्यायाची वागणूक आता कुठं आहे? रस्त्यावरती सर्रास रोज काय घडामोडी घडतात आहे, कशा पद्धतीनं जनतेचा आवाज दाबला जातोय. आता एवढं मोठं आंदोलन जंतर मंतरवरती झालं विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी. अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला तरी सुद्धा या सरकारचं कुणीही बोलायला तयार नव्हतं. शेवटी शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा आंदोलन फास गळ्यापर्यंत पाणी आलं तेव्हा शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आणि आता पुण्यामध्ये सन्माननीय या राज्याचे देशाचे गृहमंत्री फिरून गेले. त्यांची परिस्थिती सर अशी होती की त्यांना फिरणं सुद्धा रस्त्यावरती सुरक्षित राहिलं नव्हतं. एवढा मोठा असंतोष सध्या जनतेमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. परंतु एक ना एक दिवस नेपाळमध्ये जे जनजीचं आंदोलन झालं तशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये निर्माण होऊ नये त्याच्यासाठी सरकारनं पुढे येऊन विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा असंख्य प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत ते सोडवणं अपेक्षित आहे. परंतु यांना ते सोडवायचं नाही. शिंदे सर म्हटले तसं यांना हे फक्त झुलवत ठेवायचंय आणि लोकांना एवढं ठेवायचं, एवढंच यांचा मला वाटतंय हेतू आहे. दोनही मान्यवरांचे आभार. आपण वेळ दिलात आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला सांगितल्या. धन्यवाद. धन्यवाद सर.